असा संकोच एका लहान मुलाच्या मनात असतो. एकदा शाळेमध्ये माता पालक मेळावा असतो, त्यावेळेस त्या मुलाची आई शाळेत येते. शाळेत आल्यानंतर तिथे त्या क्षणी त्यांना आपल्या आईला बघितल्या कटाक्ष नजरेने तो घरी येतो. घरी एकदम राग संतापलेला मुलगा आई घरी आल्यानंतर म्हणतो, आई तू शाळेत कशाला आली होतीस आज, माझा अपमान करायला? मग आई म्हणते, बाळा अरे मी जन्म दिलाय तुला, तुझ्या पालन पोषणाची जबाबदारी माझ्यावरतीच आहे. तुझे वडील गेले तेव्हापासून मी एकटीच तुझा सांभाळ करते. पण त्यावेळेस तोच मुलगा म्हणतो, आई वडिलांच्या जागेवर अगं तूच मेली असतीस तर काही बिघडलं असतं का? आई म्हणते, अरे असं बोलू नको. त्यावेळेस मुलगा म्हणतो, ह्याच्यानंतर जर तुला मी माझी आई म्हणलो तर माझं नाव बदल. आज आमची शाळा 7ला भरते आणि आमची आई सकाळी 5ला उठून आमचा डब्बा करते. असंच झालं, त्या मुलाचा डब्बा घरी विसरला. त्या आईच्या मनात वाजणारं तर प्रेम, आईने प्रेमापोटी त्याला शाळेत डब्बा न्यायचं ठरवलं. शाळेत गेल्या गेल्या तिला तिचा मुलगा दिसला. म्हणली, बाळा तू डब्बा विसरलास रे घरी, हा डब्बा घे, काय खाणार आहेस, डब्बा असं विसरत जाऊ नको. तर त्यावेळेस तो मुलगा तिथेच तिच्या पायावरती तो डब्बा आदळतो आणि म्हणतो, आई मला जेवायचंच नाही. अगं तू कशाला शाळेत आलीस मला सांग आधी. तुला पहिलेच सांगितलं होतं ना मी, तू शाळेत यायचं नाही, आणि तू कशाला आलीस शाळेत? त्यावेळेस आई म्हणते, बाळा तुला सत्य परिस्थितीची जाणीव नाही रे, तुला माहिती का मी अशी कशी आहे? तुमचं मला काही देणं घेणं नाही. याच्यानंतर जर तू शाळेत आलीस तर तू याद राख तू कोण आहेस हेही मी विसरून जाईल. दिवस जातात, मुलगा लहानाचा मोठा व्हायला लागतो, क्लास 1 ऑफिसर बनतो, सगळी शेतीबाडी विकून लग्न करतो. सून ही त्या स्त्रीची किती सुंदर बघा ना. आपण द्वेष केला, आपला नवरा द्वेष करतो म्हणून सून ही द्वेष करायला लागते. ती म्हणते, अहो नको मला ही असली सासू नको, चला आपण शहरात जाऊन राहू. मग तोही बैलासारखी तिच्या समोर मान हलवतो. दोघेही शहरात जाऊन राहतात आणि आईला कुठे सोडतात तर एका झोपडीत. विचार करा, जी आई एकटी तिने आपल्या मुलाला क्लास 1 ऑफिसर बनलं, तोच मुलगा आज तिला तिथे सोडून गेला. त्या आईच्या मनातील आक्रोश किती असेल. आणि गेल्यानंतर एके दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये त्यांना स्वतःच माता पालक मेळावा भरवला. आपल्या सर्व अधिकाऱ्यांच्या आया आल्या. ह्याची झाली नाही. मग त्याच्या गावाकडचा मित्र म्हणला, काय रे काकू कुठे दिसेना झाल्या? तो म्हणला, माझी आई कवचीच मेली आणि तुला आता मला विचारायलास तू? नाही रे, काल परवा तर गावाकडे गेलो तेव्हा दिसल्या त्या. मला नाही माझी आई लहानपणीच गेली. असं म्हणता क्षणी तो मुलगा जेव्हा गावाकडे जातो आणि त्याच्या आईला बघतो त्यावेळेस म्हणतो, काकू ऐका असा तुमचा मुलगा म्हणायला. त्यावेळेस तिथेच ती आई कोसळली आणि त्या मुलाच्या हातात एक पत्र देत म्हणाली, माझ्या मुलाला सांग तुला एवढीच इच्छा होती ना तुझी आई नसावी, मर्मान्य. आता त्याला जाऊन सांग की तुझी आई नाही. आणि तिथेच त्या स्त्रीने आपला श्वास सोडला. जेव्हा ही घटना त्या मुलाला कळाली तेव्हा तो धावत पळत गावाकडे आला. आपल्या आईचा तो मृतदेह बघून आपल्या आईला हलवायला लागला. आई अगं उठ की, आई काय झालं, अगं उठ ना तू, मला बोल आई. आई तू नसलीस तर माझं कुणी नाही या जगात तुझ्याशिवाय. आई उठ, अगं माझी चूक झाली, मी तुला सोडून गेलो, अगं मला आंधळ भुरळ पडली, आई मला उठ, आई उठ ना ग तू, आई उठ. शब्द फुटेना झाले तरी आईला बोलत होता, आई समोर आक्रोश करत होता, आई उठ. त्या देवाला जाऊन म्हणत होता, अरे का नेलास तू, का नेलास तू माझ्या आईला? तुला एवढं कळत नव्हतं तिच्याशिवाय या जगात माझं कुणीच नव्हतं, का नेलास देवा तू माझ्या आईला? आणि तिथेच तो मुलगा आपला हंबरडा फोडतो. तितक्यात सून येते म्हणते, आव पडू द्या, काय करायचं ह्यांच्या, चला चला. तितक्यात तो मुलगा म्हणतो, अगं आईची किंमत कुणाला कळते? अगं माझा बाप मेला, मला या एकट्या माईने इथपर्यंत पोहोचवलं आणि मी तिचा द्वेष केलो, ही माझी चूक झाली. तितक्यात तो मित्र येतून म्हणतो, हे बघ, हे तर तुझ्या आईने एक पत्र दिले, तेवढं वाच. त्या पत्राच्या बाजूला एक पेटीही होती. त्या पेटीमध्ये त्याच्या आईने त्याच्या लहानपणीच्या सर्व आठवणी जपून ठेवल्या होत्या. जेव्हा तो मुलगा पत्र उघडतो आणि त्यातली पहिली ओळ वाचतो की घासाळतो. त्या ओळीमध्ये लिहिलं होतं, बाळा बरा आहेस का? मला सोडून जाताना सुद्धा तुला काहीच वाटलं नाही का रे? बरं गेलास, तू आनंदी तरी आहेस ना तिकडे? काय म्हणते माझी सूनबाई, तुला माझा द्वेष होता ना? मान्य आहे मला, तुला माझा द्वेष होता. का त्याच्या मागचं तुला कारण तरी कधी कळालं होतं का रे? अरे तुला एक आज आई बोलते, जेव्हा मोठं झाल्यावर तू एक वडील बनशील तेव्हा तुला कळेल की आपलं मूल जेव्हा आपला द्वेष करतो तेव्हा कसं वाटतं. तुला माहिती का मी इतकी कुरूप का दिसते? तुला माहिती माझ्यात एक डोळा का नाही? तर तुला सांगते बाळा, मी जेव्हा तू लहान होतास
त्यावेळेस तू 6 वर्षाचा असताना तुझे वडील गेले. वडील गेल्यानंतर तुझ्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावर आली. आणि माझ्यावरती आल्यानंतर मी तुला जेवढं होईल तेवढं माझ्या प्रतीने शिकवलं, सावरलं आणि तूच मला सोडून गेलास. अरे जेव्हा तू लहान होतास, खेळत असताना तू डोळ्यावरती पडलास. डोळ्यावरती पडले असताना ऑफिसर तू झाला नसतास. मी माझा डोळा काढून तुला दिला, पण बाळा मी तुला ही गोष्ट का सांगितली नाही? त्याचं कारण म्हणजे आताच तू मला एवढा द्वेष देत होतास मी अशी आहे, पण जेव्हा तुला कळालं की मीच तुला माझा डोळा दिलाय, त्यावेळेस तू स्वतःचा किती तिरस्कार करशील. अरे या जगात आई असं नाव आहे जे कुणालाच कळू शकत नाही बाळा, आणि तू ते कधी समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाहीस. मला खंत या गोष्टीचीच वाटते की माझा मुलगा मला सोडून गेला, माझा मुलगा मला सोडून गेला, आणि अशी ही कथा इथं संपत. पण शेवटीला उरतं काय, तर त्या मुलाला पश्चाताप होतो त्याच्या कारणाचा. आणि आजच्या हेच विज्ञान युगातले मुलं आपल्या आई वडिलांना एकटं सोडत आहेत. त्याचं कारण म्हणजे काय? अहो आपले आई वडील किती धाकट असणार, आजच्या मुलांना आपले आई वडील बाहेर न्यायचं म्हणलं तरी सुद्धा लाज वाटायला लागते, आणि मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरताना त्यांना काही वाटत नाही. असं का? खरंच का हे विज्ञान युग असं आहे? तुम्हाला माहिती जे रोनाल्ड ट्रम्प